प्रशांत जगतापांना एकनाथ शिंदेंचाही फोन आल्याचं कळतंय। ठाकरेंपाठोपाठ जगतापांना शिंदेंनी ऑफर दिली। प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये प्रवेश करणार। तर उद्धव ठाकरे यांच्यानंतर एकनाथ शिंदेंचीही त्यांना ऑफर आली अशी माहिती समोर येते। शरद पवार गटाला रामराम केल्यानंतर उद्धव ठाकरे आणि त्यानंतर शिंदे यांनी प्रशांत जगताप यांना फोन करून पक्षात येण्यासाठी ऑफर दिली। ठाकरे गटाची आणि शिवसेनेची दोन्ही पक्षांची त्यांना ऑफर। अखेर त्यांनी निर्णय घेतलाय काँग्रेसमध्ये जाण्याचा। लवकरच त्यांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे। या पक्षप्रवेशाचा मुहूर्त काय याकडे लक्ष लागलंय। संध्याकाळपर्यंत हा पक्षप्रवेश होऊ शकतो अशी माहिती समोर येते। राजीनामा दिल्यानंतर प्रशांत जगताप यांना 3 ऑफर आल्याचं पाहायला मिळतंय। काँग्रेस, ठाकरे गट आणि शिवसेना। ठाकरेंपाठोपाठ एकनाथ शिंदेंनीही प्रशांत जगतापांना ऑफर दिली। तर ठाकरे गटात या, तुमचा योग्य सन्मान राखू अशी ऑफर उद्धव ठाकरे यांनी दिली होती। दुसरीकडे एकनाथ शिंदेंनीही त्यांना ऑफर दिल्याचं कळतंय। या ऑफरमध्ये एकनाथ शिंदे नेमकं काय म्हटले ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे। अधिक माहिती या संदर्भात घेऊयात। आमचे प्रतिनिधी जय पवार सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। जय, आपण पाहतोय उद्धव ठाकरे यांच्यानंतर एकनाथ शिंदेंनीही जगताप यांना ऑफर दिली। काय म्हटलं एकनाथ शिंदेंनी जगतापांना? निश्चितच आपण जर पाहिलं तर खरं तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रशांत जगताप यांना उद्धव ठाकरे असतील किंवा एकनाथ शिंदे असतील यांच्याकडनं थेट ऑफर जे आहे ते येण्यास सुरुवात झाली आहे। मात्र त्यांचा संपर्क जो आहे तो काँग्रेसच्या काही बड्या नेत्यांसोबत झाल्याची माहिती जी आहे ती मिळत आणि याची अधिकृत माहिती खरं तर या काही वेळापूर्वी हर्षवर्धन सकपाळ प्रदेशाध्यक्ष यांनी सुद्धा दिली। काल खरं तर उशिरा प्रशांत जगताप यांची काँग्रेसचे वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा झाली आहे आणि या सर्व चर्चा ज्या ते सकारात्मक पद्धतीने पार पडल्या आहेत। याच अनुषंगाने आता प्रशांत जगताप हे पुण्यावरून थेट काँग्रेसच्या कार्यालयात येणार आहेत। हर्षवर्धन सकपाळ यांच्या उपस्थितीमध्ये खरं तर पक्षप्रवेश होतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण ते आता प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या भेटीसाठी काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष टिळक भवन येथील प्रदेश अध्यक्षांना भेटायला येणार आहेत आणि त्यामुळे एकंदरीत यानंतर आता काँग्रेसमध्ये त्यांचा पक्षप्रवेश होतो का हे पाहणं आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे। जी जय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर काँग्रेसमध्येच प्रवेश करण्याचं जगताप यांनी ठरवलं असल्याचं चित्र आता पाहायला मिळतंय, कारण हर्षवर्धन सकपाळ यांच्याशी चर्चा करण्यासाठी ते पोहोचले असल्याची माहिती।